नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲग्री MPCचा जो सिलेबस आहे त्यानुसार आपण पाहत आहे आता डिसीजेस. ओके, तर आपण पहिला जो डिसीजेस पाहिला तो होता ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट और रस्ट डिसीजेस. ओके, आता आपण पाहत आहे स्मट डिसीजेस. ओके, स्मट डिसीजेस पाहत असताना आपण परत जाऊ म्हणते क्लासिफिकेशनवर गेल्यानंतर आपण सिम्पली मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की ॲशवर्थ नावाचा एक व्यक्ती आहे, त्यानं 1973 मध्ये क्लासिफिकेशन दिलं म्हणते मायकोटा फंजायला. मायकोटा म्हटलं, मायकोटाचं दोन वेळेस डिव्हिजन झालं म्हणते. एक आहे म्हणते मॅक्झोमायकोटा, एक होता यू मायकोटाच्या आतमध्ये ट्रू फंजायच्या आतमध्ये 5 प्रकार होते म्हणते: मॅस्टिगोमायकोटिना, झायगोमायकोटिना, ॲस्कोमायकोटिना, बॅसिडोमायकोटिना आणि डिटेरोमायकोटिना. त्यातला जो 4 नंबरचा जो होता त्याचं नाव होतं बॅसिडोमायकोटिना. त्या बॅसिडोमायकोटिनाच्या आतमध्ये आपण गेलो तर तिथं आपल्याला एक ऑर्डर दिसून आली, त्याचं नाव होतं युरिडिनेल्स. त्या युरिडिनेलच्या आतमध्ये आपण रस्ट डिसीजेस पाहिले. ओके, त्याच बॅसिडोमायकोटिनाच्या आतमध्ये आणखी एक ऑर्डर आहे म्हणते, त्याचं नाव आहे उस्टिजिनेल्स. ओके, आणि याच्यामध्ये करतो आपण स्मटचा स्टडी. तर पहा, आता लक्षात घ्या, फंजायचं क्लासिफिकेशन आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलंय. लागलं तर ते अगोदर पाहून घ्यायचं, नंतर यावर यायचं. ओके, ॲग्री MPCच्या जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये प्रॉमिनंटली या ही जी ऑर्डर आहे, ओके, उस्टिजिनेल्स याचा आणि युरिडिनेल्सचा तिथं प्रॉमिनंटली वर्ड लिहिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला यावरतीच तुम्हाला या टॉपिकवरतीच ते काय प्रश्न निघणार. ओके, आता आपण जाऊ आतमध्ये जात असताना आपण पहा बॅसिडोमायकोटिना सब डिव्हिजन आहे. बॅसिडोमायकोटिना इथपर्यंत काय अडचण नाही. देन त्याच्यानंतर टिलिओमायसिटीस और बॅसिडोमायसिटीस. ओके, इथं काय अडचण नाही. इथं हा मेन वर्ड आहे आपला. ओके, हे आपल्याला माहिती आहे. सब डिव्हिजन काय म्हणते, बॅसिडोमायकोटिना. या बॅसिडोमायकोटिनाच्या आतमध्ये एक ऑर्डर आहे. ऑर्डर कोणती आहे म्हणते, उस्टिजिनेल्स. ओके, उस्टिजिनेल्स नावाची एक ऑर्डर आहे. ह्या ऑर्डर मध्ये आपण करतो कशाचा, ह्या स्मट डिसीजेसचा स्टडी. कशाचा अभ्यास करतो, स्मट. ओके, स्मट नावाचा शब्द आला की स्मटला आपण काय म्हणतो, काडी कानी. ओके, या स्मटले मराठीमध्ये काय म्हणता, काडी कानी. ओके, म्हणजेच आपलं जे सीड असते, सीड इज कन्वर्टेड इंटू सोराय और सोरी. सीड इज कन्वर्टेड इंटू सोरी म्हणा, सोरस म्हणा, सोराय म्हणा. ओके, काडी बुरशी म्हणजे सीड, जिथं सीड तयार व्हायला पाहिजे तिथं काय होते, काडी बुरशी तयार होते. आणि त्याच डिसीजला आपण काय म्हणतो, सिम्पली स्मट डिसीजेस असं म्हणतो. ओके, आणि हा तुमचं जो सब डिव्हिजन बॅसिडोमायकोटिनाच्या आतमध्ये येत होता त्याच्यामध्ये एक ऑर्डर आहे, त्याच्यावरती फोकस केला आपण. त्या ऑर्डरचं नाव आहे उस्टिजिनेल्स. या उस्टिजिनेल्सच्या आतमध्ये महत्वाचे जिनस आहे फंजायचे. ओके, त्यातला पहिला जो जिनस आहे तो आहे उस्टिलॅगो. पहिला जो जिनस आहे त्याच्या आतमध्ये आहे उस्टिलॅगो. ओके, कोणता आहे पहिला, उस्टिलॅगो. त्यानंतर दुसरा जो जिनस आहे तो आहे स्पेसिलोथिका. नंतरची जी तिसरी जी जिनस आहे तो महत्वाचा आहे, तो आहे टॉलिपोस्पोरियम. ओके, टॉलिपोस्पोरियम. ओके, लक्षात घ्या. आता 3 महत्वाचे जिनस पाहिले आपण फंजायचे की ते जिनस डिसीज कॉज करतात स्मट. ओके, स्मट. तर हा जो स्मट डिसीज आहे, हा जो काळी कानीवाला डिसीज आहे, त्याच्यामध्ये एक जिनस आहे म्हणजे उस्टिलॅगो. पहा, कॉजल ऑर्गॅनिझम विदिन अ सेकंडमध्ये कसे पार्ट होता. ओके, डिसीज फक्त पहा, तुम्हाला कोणता डिसीज येतो ते मी इथं सांगतो. पहा, उस्टिलॅगो आहे. आता उस्टिलॅगो ट्रिटिसी, लूज स्मट ऑफ व्हीट, ज्याचा आपण इन डिटेलमध्ये घेणारा जो डिसीज आहे तो आहे लूज स्मट ऑफ व्हीट. त्याचं नाव आहे उस्टिलॅगो ट्रिटिसी. ओके, एक झाला उस्टिलॅगो ट्रिटिसी वाला. दुसरा आहे म्हणते उस्टिलॅगो न्यूडा. जर म्हटलं तर लूज स्मट ऑफ बार्ली कॉज बाय उस्टिलॅगो न्यूडा. लूज स्मट ऑफ बार्ली लक्षात घ्या. पहिला उस्टिलॅगो ट्रिटिसी म्हणजे लूज स्मट ऑफ व्हीट, आणि दुसरा जो आहे उस्टिलॅगो न्यूडा. ओके, त्याला काय म्हणतात, लूज स्मट ऑफ बार्ली. त्याच्यानंतर आहे उस्टिलॅगो सॅक्टामिनिया. ओके, आता हे लक्षात ठेवायचं, हा कॉजल ऑर्गॅनिझम तुम्हाला येऊ शकतो. ओके, उस्टिलॅगो सॅक्टामिनिया तुम्ही उच्चार वेगळा काढू शकता. या डिसीजचं नाव आहे म्हणजे व्हीप स्मट ऑफ शुगरकेन. या डिसीजचं नाव काय आहे, व्हीप म्हणजे चाबूक, व्हीप स्मट ऑफ शुगरकेन.
ओके, लक्षात घ्या. उस्टिलॅगो सॅक्टामॅनिया, उस्टिलॅगो मेडिस नंतरचा जो आहे तो आहे उस्टिलॅगो मेडिस. हा डिसीज कॉज करतो म्हणते स्मट ऑफ मेज. मेजचं जे झाड आहे आपलं, ओके, मकावरती येणारा जो डिसीज आहे म्हणते लूसमटवाला, तो कशामुळे उस्टिलॅगो मेडिसमुळे कॉज होतो. ओके, पाहता सिम्पली वेमध्ये आपण काय पाहिलं, उस्टिलॅगो नावाचा जो फंजायचा जिनस आहे की तो डिसीज कॉज करतो स्मट डिसीजेस. तर आपण पाहिला गव्हावरती येणारा, ओके, नंतर पाहिला बार्लीवरती येणारा, त्याच्यानंतर पाहिला आपण शुगरकेनवरती येणारा, नंतर पाहिला म्हणते आपण मेजवरती येणारा. हे जे क्रॉप आहे त्यावरती स्मट डिसीज कॉज करतो, त्या जिनसचं नाव आहे उस्टिलॅगो. ओके, दुसरा जो जिनस आहे की जो स्मट डिसीज कॉज करणार आहे तो आहे म्हणजे स्पेसिलोथिका. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला स्मट डिसीजवरती प्रश्न आला, जर लूज स्मटवरती नाही आला तर तो प्रश्न कन्वर्ट होतो म्हणते सॉर्गम क्रॉपवरती. कारण सॉर्गम क्रॉपवरती एकूण 4 स्मट येतात. ओके, जे ज्वारीचं आपलं क्रॉप आहे त्याच्यावरती स्मट डिसीज सगळ्यात जास्त येतात. त्यातला पहिला जो स्मट आहे म्हणते तो आहे ग्रेन स्मट. ग्रेन स्मट आहे, ग्रेन स्मट ऑफ जवार कॉज होतो म्हणजे स्पेसिलोथिका सॉर्गीमुळे, स्पेसिलोथिका सॉर्गीमुळे. ओके, लक्ष द्या, ग्रेन स्मट ऑफ जवार आहे कॉज होतो. अगोदर मी तुम्हाला स्मट डिसीज सांगतो, नंतर आपण त्याच्या कॉजल ऑर्गॅनिझमवर जाऊ. ओके, स्पेसिलोथिकामुळे 3 त्यातले 3 जे आहे म्हणजे ग्रेन स्मट आहे, त्याच्यानंतर लूज स्मट आहे, ओके, देन त्याच्यानंतर हेड स्मट आहे. सिंपल वेनं लक्षात घ्या. स्पेसिलोथिकामुळे अगोदरचं त्याचं नाव चेंज झालेलं आहे, आता हेच लक्षात ठेवायचं. स्पेसिलोथिकामुळे ग्रेन स्मट, लूज स्मट आणि हेड स्मट हे सॉर्गमवरती येणारे 3 स्मट हे स्पेसिलोथिका नावाच्या फंजाच्या जिनसमुळे ते कॉज होतात. त्यातला जो ग्रेन स्मट ऑफ जवार आहे हा कॉज होतो म्हणजे स्पेसिलोथिका सॉर्गीमुळे. त्याच्यानंतर लूज स्मट ऑफ व्हीट कॉज बाय स्पेसिलोथिका क्रेंटा. ओके, आणि आता पहा लक्षात घ्या, स्पेसिलोथिका क्रेंटामुळे कोणता डिसीज कॉज झाला, लूज स्मट ऑफ सॉर्गम. त्याच्यानंतर दुसरा आहे म्हणजे हेड स्मट ऑफ सॉर्गम कॉज बाय स्पेसिलोथिका रेलियाना. ओके, रेलियानामुळे काय झाला, तो डिसीज कॉज झाला. पहा, स्पेसिलोथिका रेलियानामुळे हेड स्मट, त्याच्यानंतर लूज स्मट कॉज झाला म्हणजे क्रेंटामुळं. आता लक्षात घ्या, इथे एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे म्हणजे हा हेड स्मट ऑफ जवार आहे. तुम्हाला जर प्रश्न आला कशावरती, त्याच्या सिम्पटम्सवरती, तर हा प्रश्न निघतो हेड स्मट ऑफ जवार मध्ये जे सिम्पटम्स असते म्हणते, म्हणजे आपल्या ज्वारीचं जे कणूस आहे ते कन्वर्ट होते म्हणजे झिपरी सारखं. कसं, झिपरी मध्ये कन्वर्ट, असे झिपरी लाईक सिम्पटम जर तिथं दिसून आले, ओके, तिथं प्रॉमिनंटली शब्द येतो झिपरी सिम्पटम्स कशामध्ये दिसून येतात, कोणत्या स्मटमध्ये दिसून येतात, ते हेड स्मट ऑफ जवारमध्ये तिथं आपल्याला दिसून येतात. लक्षात घ्यायचं, स्पेसिलोथिकामुळे पहिलचे वरचे जे 3 स्मट आहे ते आपल्याला दिसून आले. ओके, 3 स्मट, ग्रेन स्मट, लूज स्मट, हेड स्मट. त्याच्यानंतरचा जो स्मट आहे तो कॉज होतो म्हणते टॉलिपोस्पोरियममुळे. हा टॉलिपोस्पोरियम इहेनबर्गीमुळे तो कॉज होतो. ओके, टॉलिपोस्पोरियम इहेनबर्गीमुळे तो कॉज होतो. आणि हा जो आहे याचं नाव आहे लॉंग स्मट ऑफ जवार. लॉंग स्मट ऑफ जवार और सॉर्गम, तुम्हाला वाटलं ते म्हणा. आता लक्षात घ्या, जनरली हे जे 3 आहे उस्टिलॅगो, स्पेसिलोथिका आणि टॉलिपोस्पोरियममुळे काय होते, जनरली हे महत्त्वाचे असल्यामुळे आपण घेतले. हा डिसीज कॉज करतो म्हणते कोणता, तर स्मट डिसीज. ओके, तर आता आपण जाऊ आपला लूज स्मट ऑफ व्हीटवर. त्याला आपल्याला एक्सप्लेन घ्यायचं, लूज स्मट ऑफ व्हीट. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं जे वाक्य आहे म्हणते इट इज अ इंटरनली सीड बॉर्न डिसीज. ओके, आता आपण जात आहे म्हणते लूज स्मट ऑफ व्हीट. डिसीज कोणता पाहायचा आपल्याला, लूज स्मट ऑफ व्हीट. या डिसीजचं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य मी तुम्हाला अगोदर सांगितलं, इट इज अ इंटरनली सीड बॉर्न डिसीज. म्हणजेच काय, सीड आहे, सीडच्या आतमध्ये जो एम्ब्रिओ आहे सीडचा, त्याच्या आतमध्ये मायसिलियल ग्रोथ असते. ओके, म्हणजे जे इन्फेक्टेड सीड असतील त्याच्याद्वारे त्याचं काय होणार म्हणते, हे स्प्रेडिंग होते. ओके, आता लक्षात घ्या याचे सिम्पटम्स कशा प्रकारे दिसून येतात आपल्याला. इनिशियली
पहिला आहे तिथं की त्याची जी ग्रोथ आहे ती थोडी फास्ट होते. ओके, ग्रोईंग पॉईंट कसा आहे, फास्ट ग्रोथ होते. त्याच्यामुळे काय होते, ॲज कम्पेअर टू नॉर्मल सीडपेक्षा त्याची हाईट जास्त असते. त्याच्यानंतर तो जास्त डार्क ग्रीन कलरचा दिसून येतो आपल्याला. त्याच्यानंतर तिथं येलो स्ट्रिक्स आपल्याला दिसून येतात. आणि जेव्हा ओंबी निघते, ओके, ती ओंबी निघत असताना आपल्या नॉर्मल सीडपेक्षा त्याची ओंबी लवकर निघते. ओके, इथपर्यंत. आणि त्याच्यानंतर जो फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे, ओके, जनरली हा डिसीज आपल्याला फ्लावरिंग स्टेज नंतर जास्त प्रमाणात आपल्याला नुकसान दिसून येते. पण हा डिसीज असतो कसा, जेव्हा इन्फेक्टेड सीड आपण सोन करतो तेव्हापासून हा डिसीज, जसं त्या व्हीट प्लांटची ग्रोथ होते तशी तशी त्या मायसिलियल ग्रोथ पण घडून येते. आणि फ्लावरिंग स्टेजमध्ये आपल्याला त्याचे सिम्पटम दिसून येतात. ओके, प्रॉमिनंटली हे छोटे छोटे सिम्पटम्स वगळता आपल्याला प्रॉमिनंटली सिम्पटम्स केव्हा दिसून येतात, तर आपल्याला ते एक्झॅक्ट केव्हा दिसून येतात, फ्लावरिंग स्टेज नंतर जेव्हा ओंबी लागते तेव्हा आपल्याला याचे सिम्पटम दिसून येतात. आता जी ओंबी आहे, ओके, त्याच्यामध्ये काय होते, तर ब्लॅक पावडरी मासेस ऑफ स्पोर रिप्लेस दी फ्लावर. तुमचं जे फ्लावर असते बीटचं ते डायरेक्ट रिप्लेस करून टाकते म्हणते ब्लॅक पावडरी मास म्हणते. ते कशाचं असते म्हणते, टिलिओस्पोर. ओके, तुमचं जे फ्लावरचा जो पार्ट होता तो रिप्लेस होतो. कशामध्ये होतो म्हणते, तो होतो टिलिओस्पोरमध्ये रिप्लेस होतो. ओके, टिलिओस्पोरमध्ये तो रिप्लेस होतो. देन त्याच्यानंतर, ओके, आणि सगळेचे सगळे सीड तर होणार नाही. इनिशियली फ्लावरिंग स्टेजमध्ये स्पाइकलेट्समध्ये पावडरी मासेस जर आला तर ते आतमध्ये जे पावडरी मास असतो. ओके, आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं असेक्शुअल स्पोर फ्रूट शिकवलं होतं, त्याच्यामध्ये होतं सोरस नावाचं. ओके, तर आपल्याला सोरस जे होतं त्याच्या आतमध्ये कोणते स्पोर राहणार, त्या सोरस नावाच्या स्पोर फ्रूट, असेक्शुअल स्पोर फ्रूट होतं सोरस, त्याच्या आतमध्ये असता म्हणते स्मट डिसीजेसमध्ये टिलिओस्पोर तिथं असतात. ओके, लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर तिथं काही काही ठिकाणी सीड डेव्हलपमेंट होईल. तर ते जे सीड आहे म्हणजे जे स्पाइक्स आहे, ओके, स्पाइकलेट म्हणा, जे आपलं पॅनिकल जे असते राईसचं असते तसं स्पाइकलेट ऑर इयर्स, ओंबी आपल्या भाषेत काय, गव्हाची ओंबी, जी गव्हाची ओंबी असते त्याला स्पाइकलेट्स म्हणतात. ओके, ही स्पाइकलेट्स मध्ये काय होते, तिथं ग्रेन कन्वर्ट व्हायचं. ओके, तिथं कर्नल म्हणजे सीड तयार व्हायला पाहिजे. ते सीड इज रिप्लेस बाय ब्लॅक पावडरी मासेस, ब्लॅक ड्राय पावडरी मास ऑफ दी स्पोर. स्पोर कोणते आहेत, टिलिओस्पोर. ओके, लक्षात घ्यायचं, टिलिओस्पोर तिथं तयार होतात. सिम्पली लक्षात घ्यायचं. हे झाले सिम्पटम्स. सिम्पटम्समध्ये सिम्पल सिम्पटम्स होते. ओके, आणि जेव्हा हा डिसीज जो आहे याला लो टेम्परेचर आणि हाय ह्युमिडिटी जर असली, 23 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर आणि 90% पेक्षा जास्त रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर असली तर हा डिसीज जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो. ओके, आता हा डिसीजचे झाले सिम्पटम्स. सिम्पटम्समध्ये एक शब्द लक्षात ठेवायचं, सीड इज कन्वर्टेड इनटू सोरी, सोरस, सोराय. ओके, आणि दुसरा काय, इट इज अ इंटरनली सीड बॉर्न डिसीज. इंटरनली सीड बॉर्न डिसीज सिम्पटम्समध्ये एवढं जरी लक्षात राहिलं तर काय अडचण नाही. आणि जे असेक्शुअल स्पोर फ्रूट होतं सोरस, त्याच्यामध्ये कोणते स्पोर तयार होतात, स्मट डिसीजमध्ये टिलिओस्पोर तयार होतात. रस्ट आणि स्मट मध्ये कन्फ्युजन करायचं नाही. ओके, तर आता पाहू आपण डिसीज सायकल. आता पहा आपण डिसीज सायकल ऑफ लूज स्मट ऑफ व्हीट पाहत आहे. ओके, डिसीज सायकल का आहे याच्यातच आपल्याला प्रायमरी आणि सेकंडरी जे आपलं असते स्प्रेडिंग कसं आहे, प्रायमरी इन्फेक्शन कशामुळे होते आणि सेकंडरी इन्फेक्शन कशामुळे होते ते आपल्याला इथल्या इथं समजते. ओके, आता सीड आहे. ओके, एक सीड आहे. ओके, आता हे जे सीड आहे लक्षात घ्या, हे इन्फेक्टेड सीड आहे. जर आपण इन्फेक्टेड सीड सोन केलं तर ओके काय होईल, इन्फेक्टेड सीड सोन केलं आपण ना. ओके, मायसिलियम आहे त्याच्या सीडच्या आतमध्ये कुठं, एम्ब्रिओच्या आतमध्ये सीड आहे, सीडच्या आतमध्ये एम्ब्रिओ असेल, त्याच्या आतमध्ये काय असते म्हणते, ही जी मायसिलियम आहे. ओके, ही स्मटची मायसिलियम आतमध्ये असते. ओके, देन त्याच्यानंतर काय होते, जशी आपण काय करतो, आपण जशी तुमचं ते आता ओव्हर विंटरिंग म्हणजे काय, आपण 6 महिन्यापर्यंत ते सीड ठेवतो. ओके, तोपर्यंत ती रेस्ट पिरियडमध्ये तिथल्या तिथं ती असते. ओके, त्याच्यानंतर जेव्हा आपण सीड काय करतो, सीड सोन करतो. ओके, आपण वीटची व्हरायटी आणली. ओके, गहू आणले आणि गहू आपण ना पेरले. ओके, गहू पेरल्यानंतर काय होते, जेव्हा आपण तुमचं वीट सोन करतो, सोन केल्यानंतर जशी तुमची सिडलिंग येते, ओके, तुमची सिडलिंग येणार, सिडलिंग आल्यानंतर जशी तुमची सिडलिंग येते तशी त्या मायसिलियमची बी ग्रोथ होते. पण कशी, इंट्रासेल्युलर. ओके, म्हणजे विदिन अ सेल.
पहा मी लक्षात घ्या जेव्हा मी फंजायचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सांगितले होते, ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंजायचं हे आपलं जे लेक्चर झालेलं आहे त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इंट्रासेल्युलर म्हणजे अशी मायसिलियम की तिची ग्रोथ आहे ती सेलच्या आतमध्ये होते, विदिन सेलच्या आतमध्ये जर काही एखाद्या मायसिलियमची ग्रोथ होत असेल त्याला आपण म्हणतो इंट्रासेल्युलर मायसिलियम. आणि याचं एक्झाम्पल मी तेव्हा सांगितलं होतं की स्मट डिसीजेस, स्मट कोणता, लूज स्मट ऑफ व्हीट, ओके, लक्षात घ्या. तर याची जी ग्रोथ होते मायसिलियमची ती इंट्रासेल्युलर ग्रोथ होते, म्हणते तुमची सीडलिंग सोबत सीडलिंग पण होते आणि त्याची ग्रोथ पण तिथं ॲज वेल ॲज होते. ओके, हे बघा आता आपल्याला इथं दिसत आहे, ओके, हे तुमचे सेल आहे, ओके, ह्या प्लांटच्या सेल आहे आणि याच्या आतमध्ये ब्लॅक कलर मध्ये जे दिसत आहे सेलच्या आतमध्ये कुठं इन विदिन सेलमध्ये तुम्हाला काय तिथं ग्रोथ दिसत आहे. ओके, जसं तुमचं काय होईल प्लांट तुमचं जशी ग्रोईंग पॉईंट येईल, ओके, प्लांट तुमचं वाढत जाईल, त्याच्यानंतर त्याच्या स्टेजेस असतात, ओके, तशा त्या स्टेजेसनुसार ते वाढत जाईल ग्रोईंग पॉईंट पर्यंत. ओके, तिथं ग्रोईंग पॉईंट पर्यंत म्हणजेच पहा त्याची ग्रोथ होत चालते आणि ॲज वेल ॲज तुमची मायसिलियम जी आतमध्ये आहे त्याची पण ग्रोथ होत राहते. ओके, तर पहा आता हे जे तुमचं वीटचं प्लांट आहे हे मोठं झालं, फ्लावरिंगच्या अगोदर स्टेजपर्यंत आलं, तोपर्यंत ही काय मायसिलियमची बी आतमध्ये ग्रोथ झालेली असणार. ओके, त्याच्यानंतर काय होईल, फ्लावरिंग स्टेज येईल. ओके, फ्लावरिंग स्टेज आली, फ्लावरिंग स्टेजमध्ये काय होते तर पहा लक्षात घ्या, हे इकडचे जे सीड आहे एका साईडकडचे, ओके, हे हेल्दी सीड आहे, हे हेल्दी सीड आहे. पण इकडचे जे आहे ब्लॅक कलरचे जे दिसत आहे त्याच्यामध्ये काय आहे, जे इन्फेक्टेड सीड आहे की ज्याच्या आतमध्ये इंटरनली आतमधूनच काय होतं, इंटरनली जी मायसिलियमची ग्रोथ झालेली होती, ओके, आणि हेच जे तिकडचे जे कर्नल आहे आपल्या भाषेत, ओके, त्याला आपण स्पाइकलेट्स म्हणतो. आणि हा जो ऍक्सिस आहे लक्षात घ्यायचा, सिम्पटम्स मध्ये लक्षात ठेवायचं, सिम्पटम्स जेव्हा आपल्याला जर प्रॉमिनंट आयडेंटिफाय करायचं असलं तर इथून लक्षात पण येते. तुमचा जो ऍक्सिस आहे, ऍक्सिस, ओके, त्याला रॅचिस म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, रॅचिस म्हणतो. हे रॅचिस वगळता तुमचे जे कर्नल आहे, सीड आहे, ओके, ते सीड कन्वर्ट होता म्हणते आणि हा जो ऍक्सिस आहे म्हणते याला रॅचिस म्हणतं, हा जसाच्या तसा असतो आणि तुमचे जे कर्नल आहे म्हणजे गव्हाचे जे दाणे आहे, सीड आहे, ते काय होता म्हणते त्याच्या सोराय कन्वर्ट होते म्हणते, ते काय म्हणते पावडरी मासमध्ये ते कन्वर्ट होते आणि पावडरी मासच्या आतमध्ये टिलिओस्पोर असतात. ओके, तर हे इकडचे जे आहे हे आहे इन्फेक्टेड सीड. ओके, आता हे आहे इन्फेक्टेड सीड, इथं आपल्याला दिसत आहे आता सेपरेट जेव्हा कर्नल आपण. आणि पहा लक्षात घ्या तुमचे इन्फेक्टेड सीड आणि जे आपले चांगले हेल्दी सीड आहे याच्यामध्ये डिफरन्शिएट करता येत नाही आपल्याला. ओके, डिफरन्शिएट करता येत नाही, ते इतकं सोपं नाही, त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर पहा नंतर काय आहे, हे इन्फेक्टेड सीड आहे. ओके, हे इन्फेक्टेड सीडच्या आतमध्ये पहा तिथं काय आहे, त्याची ते मायसिलियल ग्रोथ आपल्याला दिसते. ओके, इन्फेक्टेड सीड आपण वेगळा काढला. ओके, ह्या स्पाइकलेट्समध्ये काय काय होते ते पाहता आपण अजून. हा जो स्पाइकलेट्स आहे इथं जे कर्नल आहे त्याच्यामध्ये काय काय होणार तर तिथं काय मायसिलियल ग्रोथ आतमध्ये झालेली असणार, नंतर तिथं काय फॉर्म होतील, टिलिओस्पोर फॉर्म होतील, याच्या आतमध्ये काय काय होईल ते पाहता आपण. ओके, हे जे आहे ना हे स्ट्रक्चर हे जर वेगळं पाहिलं की याच्यामध्ये काय काय होते आतमध्ये तर आपल्याला काय दिसून आलं, तिथं मायसिलियल ग्रोथ दिसून आली. त्याच्यानंतर काय झाली, इथं आणखी ते मायसिलियल ग्रोथ जास्त वाढली. ओके, आणि इथं काय झालं, तुमचं डायरेक्ट जे सीड होतं ते कन्वर्ट झालं म्हणजे डायरेक्ट टिलिओस्पोरमध्ये. ओके, हे तुमचे जे कर्नल होते, ओके, म्हणजे सीड होते ते डायरेक्ट टिलिओस्पोरमध्ये कन्वर्ट झालेले दिसतात. आणि हे झालं आतमधून मायसिलियल, आतमध्ये काय होते ते. आणि जर आपल्याला जे प्रॉमिनंट स्ट्रक्चर पाहायचं असलं तर काय झालं म्हणते, हा तुमचा जो ऍक्सिस होता त्याला आपण रॅचिस म्हटलं आणि त्याच्या आजूबाजूला जे ओंबी होती, ओके, गहू लागत होते ओंब्या, ओके, ह्या जे दिसत आहे इकडे हेल्दी प्लांट वरती ह्या डायरेक्ट रिप्लेस होता म्हणजे सोरायमध्ये. हे ब्लॅक कलरचे ठिपके ठिपके दिसत आहे ना हे सोरायमध्ये कन्वर्ट झाल्या. ओके, आणि जसजशी हवा येईल, आता लक्षात घ्या तुमचे वीट प्लांट आहे पूर्णचे पूर्ण प्लांट तर होणार नाही असे, तर तिथं काय होते काही 5, 6, 10, 15, 20 प्लांट जर तुमचे असे झाले तर तिथं काय येईल, हवा येईल. ओके, हवा आल्यानंतर वाईन थ्रू हे जे टिलिओस्पोर आहे, हे जे ब्लॅक पावडरी मास आहे टिलिओस्पोर, हे काय होतील इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांट, इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांट, अशा प्रकारे ते स्प्रेड होतील. ओके, आणि तुमचं परत काय होईल म्हणते, तुमचे हेल्दी प्लांट काय होईल, इन्फेक्टेड होत चालतील, इन्फेक्टेड होत चालतील. ओके, त्याच्यानंतर काय होईल म्हणते, पहा इथं परत इथून लक्षात घ्यायचं, हां, हे कंटिन्युअस सायकल असते. तर हे जे स्ट्रक्चर आहे हे कशाचं आहे तर पहा तुमचं जे फ्लावर आहे, ओके, वीडले जेव्हा फ्लावरिंग येते ते फ्लावरिंग येत असताना इथं काय होते म्हणते, इथं हे आहे टिलिओस्पोर आणि हे काय म्हणते आणखी, जसं आपल्याला काय म्हटलं मी तुम्हाला की फ्लावर आहे हे पहिलं वाक्य होतं ते. ओके, ब्लॅक पावडरी मासेस म्हणजेच काय, एक हेल्दी प्लांट आहे, हेल्दी प्लांटली इन्फेक्ट कसं करेल, मग तिथं काय होईल तर फ्लावरिंग, इथं एक फ्लावरिंग स्टेज आलेली असणार, हा टिलिओस्पोर इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांट वरती आल्यानंतर काय होईल
तर इथं काय आल्यानंतर इथं काय होईल म्हणते टिलिओस्पोर जर्मिनेट होईल आणि नंतर काय होईल टिलिओस्पोर जसे जसे आतमध्ये जातील तसे काय होईल म्हणजे तुमचं फ्लावर इज कन्व्हर्टेड इनटू सोरस मध्ये कन्व्हर्टेड होईल. ओके, अशा प्रकारचे पूर्ण झाले म्हणते डिसीज सायकल ऑफ व्हीट. आपण इथून चालू केली हा, लक्षात ठेवायचं. हा स्टार्टिंग पॉईंट होता आपला आणि हा एंड. लक्षात ठेवायची ही सायकल कंटिन्यूस चालू राहणार. इथून लक्षात घ्यायचं फक्त. हा इन्फेक्टेड प्लांट होता, इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांटवर गेला. ओके, अशा प्रकारे ही झाली लूज मोट ऑफ व्हीटची डिसीज सायकल. ओके, पहा मित्रांनो, लक्षात घ्या, जो लूज मोट ऑफ व्हीट आहे याचं मॅनेजमेंट एकदम युनिक आहे. ओके, जनरली आपण काय करतो, रेजिस्टन्स व्हरायटी वापरतो आणि फंजीसाईडचा यूज करतो. ओके, फंगीसाईड म्हणा किंवा फंजीसाईड म्हणा, तुम्हाला वाटलं ते म्हणा, याचा यूज करतो आणि डिसीज कंट्रोल करतो. पण याचं जे आहे ना, याच्यासाठी स्पेशली काय केलेलं आहे, सोलार हीट ट्रीटमेंट होती. ओके, सोलार हीट ट्रीटमेंट जेसी लुथरा नावाचा व्यक्ती आहे. 1931 मध्ये या व्यक्तीनं सांगितलं की लूज मोट ऑफ व्हीट नावाचं डिसीज कंट्रोल करायचा असला तर आपण सोलार हीट ट्रीटमेंट देतो. सोलार हीट ट्रीटमेंट म्हणजे सिम्पली काय करायचं, हे आपण सीड म्हणून नेक्स्ट सीझन मध्ये यूज करणार आहे. जेसी लुथरा नावाच्या व्यक्तीने काय केलं, ते सीड काय केलं, डीप केलं म्हणते. नॉर्मल वॉटर जे असते आपल्या 36 डिग्री सेल्सिअसचं जे वॉटर असते त्या वॉटरमध्ये काय केलं, ते डीप केलं. त्याच्यानंतर ते सोक झालेलं सीड काय केलं, बाहेर काढलं आणि ते त्याच्यानंतर थिन पळमावरती काय केलं, उन्हाळ्याच्या मेचं जे उन्हाळा असतो त्या उन्हाळ्यामध्ये काय केलं, 8 ते 12च्या आसपास ते सीड काय केलं, थिन लेअरनं काय केलं, वाळवलं. याच ट्रीटमेंटला त्यांना काय म्हटलं, सोलार हीट ट्रीटमेंटचा यूज करून लूज मोट ऑफ डिसीज त्यांना कंट्रोल केला, असं त्यांचं म्हणणं होतं. कोणाचं, जेसी लुथरा नावाच्या व्यक्तीचं. त्याच्यानंतर दुसरा आणखी एक सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे जेन्सन. 1887 मध्ये या व्यक्तीने काय केलं, 1887 मध्ये जेन्सन नावाचा एक व्यक्ती आहे, त्यानं काय केलं, त्याचं असं म्हणणं होतं की लूज मोट ऑफ व्हीट कंट्रोल बाय हॉट वॉटर ट्रीटमेंट. ओके, हॉट वॉटर ट्रीटमेंट देऊन या व्यक्तीनं काय केलं की लूज मोट ऑफ व्हीट डिसीज कंट्रोल येतो. याचं असं म्हणणं होतं की 54 डिग्री सेल्सिअस, ओके, 54 डिग्री सेल्सिअसच्या वरती त्या पाण्याचं टेम्परेचर असायला नको. ओके, ते जे सीड आहे ते त्या पाण्यामध्ये डीप करायचे आणि देन त्याच्यानंतर सोक करायचे. सोक झाल्यानंतर जे ओलं सीड आहे ते काय करायचं, वाळू घालायचं आणि नंतर ते काय करायचं, वाळू घालायचं म्हणजे सुकवायचं आणि सुकवल्यानंतर ते आपण तुम्ही कशासाठी यूज करायचं, सोईंग पर्पजसाठी ते यूज करायचं. हे म्हटलं होतं म्हणते जेन्सन नावाच्या व्यक्तीचं. ओके, म्हणून ह्या दोन मेथड ह्याच्यावरती प्रश्न येण्याची मॅक्झिमम चान्स आहे, जेन्सन आणि जेसी लुथरा. ओके, पहा, डिसीज मॅनेजमेंट करणं आपल्याला एक लूज मोट ऑफ व्हीटचं सोलार हीट ट्रीटमेंट दिली म्हणते जेसी लुथरा. जेसी लुथरा नावाचा एक सायंटिस्ट आहे. 1931 मध्ये या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की सोलार हीट ट्रीटमेंट जर दिली तर काय होते म्हणते, हा लूज मोट ऑफ व्हीट डिसीज होत नाही. यानं काय केलं, नॉर्मल 25 ते 30 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर असणारं पाणी घेतलं, नॉर्मल पाणी घेतलं, त्याच्यामध्ये हे सीड सोक केलं. ओके, आणि सोक केलेलं सीड काय केलं त्यांनी 8 ते 12 उन्हामध्ये वाळू घातलं. उन्हामध्ये वाळू घातलं कोणत्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये. ओके, मे महिन्याचा जो कडक उन्हाळा असतो त्याच्या 8 ते 12च्या दरम्यान हे सोक केलं. आणि ही प्रोसेस फॉलो केल्यानंतर तिथं जो आतमधली डॉर्मंट मायसिलियम होती ती काय झाली, किल झाली. त्याच्यामुळे हा डिसीज होत नाही असं म्हणणं होतं. जेसी लुथरा नावाच्या व्यक्तीनं सोलार हीट ट्रीटमेंट दिल्यानंतर कंट्रोल झाला. त्याच्यानंतर आहे हॉट वॉटर ट्रीटमेंट. जेन्सन नावाचा व्यक्ती आहे. ओके, जेन्सन नावाचा व्यक्ती आहे. 1887 मध्ये या व्यक्तीने काय केलं, 1887 मध्ये या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की 54 डिग्री सेल्सिअस काय करायचं माहिती आहे का, 54 डिग्री सेल्सिअस त्या अगोदर हे काय करायचं, हे सीड आपण काय केलं, नॉर्मल पाण्यात टाकलं. नॉर्मल पाण्यात टाकायचं. नॉर्मल पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे सोक झालेलं सीड काय करायचं, 54 डिग्री सेल्सिअसचं आणखी एक दुसरं कंटेनर घ्यायचं. हे नॉर्मल पाणी आणि हे 54 डिग्री सेल्सिअस असणारं वॉटरचं टँक आहे. इथून हे सीड काढायचं, याच्यात टाकायचं. इथं काय करायचं, 8 ते 10 मिनिटापर्यंत ठेवायचं. फक्त किती, 8 ते 10 मिनिटपर्यंत या 54 डिग्री सेल्सिअसच्या पाण्यामध्ये ते ठेवायचे. नंतर सीड काय करायचे, सुकण्यासाठी ते सुकून नंतर ते सोईंग पर्पजसाठी यूज करायचे. लक्षात ठेवायचं 54 डिग्री सेल्सिअसच्या वरती त्याचं टेम्परेचर नसावं. ओके, आणि 8 ते 10 मिनिटापर्यंत या गरम पाण्यात ते ठेवायचं. ओके, लक्षात घ्या. ही झाली जेन्सन नावाच्या व्यक्तीनं 1887 मध्ये दिलेली हॉट वॉटर ट्रीटमेंट. ओके, अगेन्स्ट लूज मोट ऑफ व्हीट. त्याच्यानंतर पहा, इथं आपण रेजिस्टन्स व्हरायटीचा यूज करतो म्हणते. रेजिस्टन्स व्हरायटी कोणती आहे, रेजिस्टन्स व्हरायटी आहे MP108. ओके, रेजिस्टन्स व्हरायटी आहे NP710. ओके, त्याच्यानंतर आहे म्हणते बन्सी नावाची व्हरायटी आहे म्हणते 224. ओके, पहा, रेजिस्टन्स व्हरायटी यूज करायची.
सोलार ट्रीटमेंट आणि हॉट वॉटर ट्रीटमेंट देणं खूप महत्त्वाचं आहे ॲज कम्पेअर टू रेजिस्टन्स व्हरायटीपेक्षा. ओके, लक्षात घ्यायचं आहे. देन त्याच्यानंतर फंगीसाईड. ओके, फंगीसाईडची ट्रीटमेंट करायची म्हणते पहा, लक्षात घ्या. कार्बेंडेझिम नावाचा एक फंगीसाईड आहे म्हणते, 22 नावाने ते भेटते आपल्याला आणि सिस्टमिक फंगीसाईड आहे. 2.5 ग्रॅम प्रति केजी सीडनं तुम्ही सीड ट्रीटमेंट करू शकता. त्याच्यानंतर दुसरं आहे म्हणते आणखी सिंपल आहे, जे अगोदरचं लेक्चर होतं आपलं. ओके, अगोदरचं जे रस्टचं लेक्चर होतं तेव्हा सांगितलं मी कार्बोक्झिनला आपण व्हिटावॅक्स म्हणतो आणि व्हिटावॅक्स आहे अगेन्स्ट यूज केल्या जाते म्हणते स्मॉट डिसीजेस आणि हे पण काय आहे सिस्टमिक फंजीसाईड आहे. ओके, देन त्याच्यानंतर लक्षात घ्या एक बेनोमिल नावाचं आहे, हे पण ब्रॉड स्पेक्ट्रम कसं आहे सिस्टमिक फंगीसाईड आहे म्हणते बेनोमिल नावाचं. आणि बेनोमिल आणि कार्बोक्झिनला आपण व्हिटावॅक्स म्हणतो. ओके, आणि हा बेनोमिल जे आहे ओके ह्या बेनोमिलचा सगळ्यात चांगला रिझल्ट दिसून येतो म्हणते कशावरती स्मट डिसीजेसवरती. हे स्प्रेइंग पर्पजसाठी कार्बोक्झिन आणि बेनोमिलचा यूज करायचा आणि कार्बेंडेझिम अँड व्हिटावॅक्सची ट्रीटमेंट काय करायची सीड ट्रीटमेंट करायची. 2.5 ग्रॅम प्रति केजी सीडनं त्याची काय करायची सीड ट्रीटमेंट करायची. त्या अगोदर काय करायचं माहिती आहे का, आपली जी फील्ड आहे ओके त्या फील्डमध्ये आपण तसा बी काय करतो गहू हार्वेस्ट झाल्यानंतर तिथं काय करतो ते जाळून टाकतो. ओके, तर तिथचे जे प्लॅन रेसिड्यूल्स आहे ते रिमूव्ह करायचे म्हणजे करायचे. ओके, अशा प्रकारे हे झालं मॅनेजमेंट पूर्णचे पूर्ण. ओके, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा जो सिलेबस आहे ओके हा ॲग्री MPSCचा सिलेबस आहे ॲज वेल ॲज हा जो युनिव्हर्सिटी एक्झाम असतं आपल्या त्यामध्ये कोणता डिसीजेस ऑफ फील्ड अँड हॉर्टिकल्चर क्रॉप मॅनेजमेंट फर्स्ट अँड सेकंड याचा पण हा सिलेबस आहे. ओके, तर लक्षात घ्या इथून आपल्याला काय काय कोणते प्रश्न निघतात ते पण मी तुम्हाला सांगत आहे. आणि या परीकडे बी तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुम्ही तिथं प्लीज तिथं कमेंट करायला विसरू नका. कमेंट करा, तुम्हाला जे काय प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये तो तुम्ही तिथं मला विचारा. ओके, आणि ॲग्री MPSCचा स्टडी करणारे तसेच BSc ॲग्री करणारे जे काही तुमचे मित्र असतील ओके काही भाऊ बहीण मित्र मैत्रिणी जे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं खूप महत्त्वाचा आहे. ओके, तर तुम्ही काय करा, तुम्ही तर हा व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओला तुम्ही शेअर करा. ओके.